attendance fast. Is my voice clear, everyone? Okay. So Shardul, Pradyum, Deepika, Aditi, Prathamesh, Sanjana, Mahika. Okay. Anagha. Can you see my screen? Okay. Very good. Thank you. Have you all completed your homework? What we have seen last in the last class? Yes, I got the homework. Prathamesh, Deepika. हर्षचं होमवर्क नाही मिळालाय. आदितीचं पण नाही. गुगल क्लासरूम वर पण अपलोड करू शकता तुम्ही. जस्ट 2 मिनिट्स लागतात अपलोड करायला. ओके, आदितीने अपलोड केलाय. ओके, मी परत चेक करते एकदा. ओके, आय विल सी. So, India before the times of Shivaji Maharaj. So what we have learned? We are learning medieval period. म्हणजे ancient, then medieval, then modern. तर त्याच्यामध्ये आपण medieval पिरियड बघतोय, म्हणजेच मध्यकालीन भारताचा इतिहास. मध्यकालीन भारतामध्येच किंवा मध्य काळ जो होता, मधला काळ जो होता, त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. त्याच्यामुळे आपण शिवाजी महाराजांच्या आधीच सध्या आपण काय करतोय, शिवाजी महाराजांच्या आधीचा भारत, तिथे काय काय घडामोडी झाल्या, कोणते कोणते डायनेस्टीज होत्या, मीन्स राजघराणे. तर वी हॅव सीन 8th सेंचुरीमध्ये पाल नावाची डायनेस्टी होती. बेंगालमध्ये पाल डायनेस्टी. त्याचप्रमाणे खूप सगळ्या डायनेस्टीज पाहिल्या आपण. वन बाय वन खूप सगळ्या डायनेस्टीज, रूलर्स मीन्स तिथले किंग्स आणि कुठल्या कुठल्या रिजनचे ते तिथल्या डायनेस्टीज होत्या त्या सगळ्या पाहिल्या. जसं फॉर एक्झाम्पल पाल डायनेस्टी फ्रॉम द बेंगाल, देन गुर्जर और प्रतिहार dynasty from Andhra and Gujarat, then Rajput dynasty, Chola dynasty, यादव, राष्ट्रकूट, अशा खूप सगळ्या प्रकारच्या डायनेस्टीज आपण पाहिल्या. राजा राज फर्स्ट अँड राजेंद्र फर्स्ट बिलॉंगिंग टू द चोला डायनेस्टी. त्याचप्रमाणे कुठले कुठले किंग झाले, त्या त्या डायनेस्टीज मध्ये कोणते कोणते किंग होऊन गेले ते पण आपण पाहिलं. जसं की यादवामध्ये कोणता राजा होता, भिल्लम 5. राष्ट्रकूटचा राजा होता गोविंद 3 अँड कृष्णा 3. देन वी हॅव सीन की भारतावरती कुठल्या कुठल्या कुणाकुणाकडून आक्रमण व्हायला चालू झालं. इन्व्हाजन्स फ्रॉम द नॉर्थ वेस्ट. नॉर्थ वेस्ट वायव्येकडून आक्रमण झालं. त्याच्यानंतर वी हॅव सीन सल्तनत इन द नॉर्थ. इथपर्यंत झालंय मला वाटतं आपलं. Okay, we have completed till Sultanate in the north. In 1175 and 1178,
सुलतान मोहम्मद घुरी ऑफ घुर फ्रॉम अफगाणिस्तान इन्व्हायडेड इंडिया. तर आपला हा पॅराग्राफ चालू होता लास्ट टाइम. सगळ्यांना व्हॉइस क्लिअर आहे? ओके. तर जो सुलतान घोरी होता मोहम्मद घोरी त्याने एक त्याचा सगळं जो जिंकलेला प्रदेश होता, इन्व्हायडेड जो त्याचा प्रदेश होता, त्यासाठी त्याने एक एक हायर केलेला जो होता तो होता कुतुबुद्दीन ऐबक. ही अपॉइंटेड कुतुबुद्दीन ऐबक टू लुक आफ्टर द गव्हर्नन्स ऑफ कॉन्क्युअर्ड टेरिटरीज इन इंडिया. म्हणजे त्याने जिंकून घेतलेला जो भारतातला प्रदेश होता त्याच्यासाठी त्याने एक हायर केला माणूस, त्याचं नाव होतं कुतुबुद्दीन ऐबक. लेटर आफ्टर द डेथ ऑफ मोहम्मद घोरी, ऐबक बिगेन टू रूल द इंडियन टेरिटरीज अंडर हिज रूल. म्हणजे हा जो ऐबक होता तो ऍक्च्युअली कोण होता? स्लेव होता, म्हणजे गुलाम होता. सुलतान मोहम्मद घुरीचा तो गुलाम होता. पण मोहम्मद घुरी जेव्हा गेला त्यावेळेला त्याची जेव्हा डेथ झाली त्याच्यानंतर त्यांनी स्वतःच तो राज्यकारभार सांभाळायला सुरुवात केलं. तो स्वतः राजा बनला. ऍक्च्युअली तो गुलाम होता पण तो राजा बनला त्यावेळेला. त्या राजाचा सगळा प्रदेश त्याने स्वतःकडे घेतला. ही बिकेम द रुलर ऑफ दिल्ली. ही डायड इन 1210 CE. आफ्टर द कुतुबुद्दीन ऐबक, काय नाव आहे हे? इल्लुटमिश, रझिया, बुलबान, अलाउद्दीन खालजी, मोहम्मद बिन तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोधी अँड अदर सुलतान्स रूल्ड ओव्हर इंडिया. तर जेव्हा ऐबक झाला त्याच्यानंतर त्या प्रदेशातले असे वेगवेगळे राजे होऊन गेले, जसं रझिया, बुलबान, अल्लाउद्दीन खालजी वगैरे. हे वन बाय वन तिथल्या प्रदेशावरती त्या राजांनी रूल केला, म्हणजे राज्य केलं. Ibrahim Lodi was the last sultan. He made many enemies because of his peculiar temperament. Please write down the hard words. Note down the meaning of hard words. Peculiar temperament means काय? तर peculiar temperament means स्वभाव. त्याचा जो स्वभाव दोष होता, म्हणजे त्याचा स्वभाव विचित्र होता, समोरच्याशी जुळवून घेणारा नव्हता, किंवा त्याच्या विचित्र स्वभावामुळे काय झालं, त्याचे खूप सगळे शत्रू झाले. इब्राहिम लोधी वॉज द लास्ट सुलतान. ही मेड मॅनी एनेमीज, म्हणजे त्याने खूप शत्रू निर्माण केले. बिकॉज ऑफ हिज पेक्युलियर टेम्परमेंट, म्हणजे त्याचा जो स्वभाव होता, रागीट असेल किंवा आर्ग्युमेंट करत असेल, त्याने आसपासच्या प्रदेशातल्या राजांशी त्याचा सलोखा नव्हता. त्यामुळे काय झालं, त्याचे एनिमीज खूप झाले. त्याचा स्वभाव असा विचित्र असल्यामुळे खूप सगळे शत्रू निर्माण झाले. दौलत खान लोधी, गव्हर्नर ऑफ पंजाब, इन्व्हायटेड बाबर, द रुलर ऑफ काबूल, टू फाईट अगेन्स्ट इब्राहिम लोधी. तर हा इब्राहिम लोधी होता, त्याच्याशी फाईट करण्यासाठी दौलत खान लोधीला इन्व्हाइट केलं. सॉरी, दौलत खान लोधी जो गव्हर्नर होता पंजाबचा, त्याने बाबरला इन्व्हाइट केलं त्या ह्याच्यासोबत फाईट करण्यासाठी. इब्राहिम लोधी हा जो स्वभावाने विचित्र होता, त्याचे खूप सगळे शत्रू होते, म्हणून मग त्या पंजाबचा जो गव्हर्नर होता तर त्याने काय केलं, बाबरला इन्व्हाइट केलं, जो काबूलचा राजा होता. बाबर कोण होता? काबूल ह्या देशाचा राजा होता. आणि मग इब्राहिम लोधीच्या विरोधात त्याने हात मिळवणी केली. दौलत खान लोधी जो होता त्याने बाबरशी फ्रेंडशिप केली, म्हणजे त्याच्या मदतीने तो आता इब्राहिम लोधीशी फाईट करणार होता. बाबर डिफिटेड इब्राहिम लोधी इन द बॅटल अँड थस सल्तनत केम टू अन एंड. तर हा जो बाबर आहे, जो त्या लोधी इब्राहिम लोधीच्या विरोधात त्याने काय केलं, युद्ध केलं. एक छोटस युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी इब्राहिम लोधीला हरवलं.
आणि याच प्रमाणे हे जे सल्तनत होतं, सल्तनत इन द नॉर्थ, त्या याला सल्तनत असं बोललं जायचं. त्यांचा जो एरिया होता त्याला सल्तनत बोललं जायचं. तर तो सल्तनत जो होता त्याचा शेवट झाला. अंडरस्टूड? 1 मिनिट, माझं बुक हे झालंय. वेट अ मिनिट. माझं बुक गायब झालेलं आहे. थोडस या लेसन मध्ये खूप सगळे रूलर्स आहेत, खूप सगळे राजे आहेत, त्यांचे वेगवेगळे रिजन्स आहेत, त्याच्यामुळे खूप हे कन्फ्युजिंग आहे. हे सगळं तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे की कुणी कुणाचा पराभव केला, कुणी कुणासोबत युद्ध केलं, राजा कोण होता, किंवा मग त्याचा स्लेव कोण होता, किंवा मग गव्हर्नर कोण होता, कोणी कुणाला इन्व्हाइट केलं, कुणी कुणाच्या विरोधात लढाई केली. याच्यामध्ये खूप सगळे राजांचे पण नावं दिलेले. जसं आपण डू यू नो मध्ये पाहिलं किती सगळे राजे होऊन गेले. फक्त सल्तनत, फक्त सुलतान जो होता म्हणजे तो सुलतान बोललं जायचं, त्या प्रदेशातल्या राजाला सुलतान बोललं जायचं. तर किती सगळे सुलतान होऊन गेले, म्हणजे त्या एकाच प्रदेशात इतके सगळे राजांचे नावं दिलेले त्यांनी. तर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या रिजन मध्ये कोणते कोणते राजे झाले, जसं विजयनगर किंवा बहामनी, ह्याचा खूप सगळ्याचा स्टडी पुढे करायचं आपल्याला. महम्मद गावन, हे सगळे राजे होऊन गेले. नंतर मुघल आला, बाबर, तर यांच्याविषयी स्टडी करायचंय. महाराणा प्रताप, चांद बीबी, राणी दुर्गावती, हे सगळे जे किंग्ज आणि क्वीन्स होऊन गेले. त्याच्यामुळे हे खूप थोडस कन्फ्युजिंग आहे. हा लेसन तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकावं लागणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मला पण सांगता सांगता, कारण इतकी सगळी नावं आहेत, एवढं ते जमलिंग आहे सगळं, तर तुम्हाला नीट लक्ष देऊन ऐकायचंय. इन केस माझी जरी मिस्टेक झाली तरी तुम्हाला ते समजलं पाहिजे की नाही, मॅमनी काहीतरी उलट सांगितलंय, हे असं नाहीये. ओके. सो प्लीज कॉन्सन्ट्रेट. तर अशा प्रकारे सल्तनत जी होती त्याचा एंड झाला. म्हणजे कुठून चालू झाली? मोहम्मद घुरी पासून चालू झालेली सल्तनत इब्राहिम लोधी पर्यंत त्या सल्तनतचा शेवट झाला. जेव्हा बाबरनी त्याला हरवलं, इब्राहिम लोधीला, आणि सल्तनतचा शेवट झाला. ओके. प्रद्युम्न आहे का? प्रद्युम्न, आर यू देअर? येस मॅम. सो रीड नेक्स्ट पॅराग्राफ. विजयनगरचे राज्य. ओके. दिल्लीचा सुलतान महम्मद तुघलक याच्या कारकिर्दीत दिल्लीच्या मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेमध्ये उठाव झाले. त्यातूनच विजयनगर व बहमनी ही दोन प्रबळ राज्ये उदयास आली. हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुघलकच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती.
हरिहर व हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होता. हरिहर नंतर त्याचा भाऊ बुक्क सत्तेवर आला. बुक्क याने रामेश्वर पर्यंतचा प्रदेश आपल्या आधिपत्याखाली आणला. ओके प्रथमेश. वेट, आपण हे समजून घेऊया आधी. आता जसं सल्तनत पाहिलं आपण, तसं आपल्याला किंगडम ऑफ विजयनगर, तर विजयनगरचं राज्य पाहायचंय. जसं उत्तरेकडे सल्तनत होती तसंच त्याचप्रमाणे आता विजयनगर पाहायचं आपल्याला. ड्युरिंग द रेन ऑफ सुलतान मुहम्मद बिन तुगलक ऑफ दिल्ली, देअर वेर मॅनी रिवोल्ट्स इन द साऊथ अगेन्स्ट द सेंट्रल पॉवर ऑफ दिल्ली. म्हणजे सुलतान मुहम्मद बिन तुगलक हा नावाचा राजा जो होता दिल्लीमध्ये, त्याची कारकीर्द होती. रेन मीन्स REIGN मीन्स रेन मीन्स कारकीर्द, म्हणजे त्यावेळेला तो राजा राज्य करीत होता, त्याला काय बोलतात, कारकीर्द. तर त्याची जेव्हा कारकीर्द चालू होती सुलतान मुहम्मद बिन तुगलक आणि दिल्लीमध्ये, देअर वेर मॅनी रिवोल्ट्स इन द साऊथ अगेन्स्ट द सेंट्रल पॉवर ऑफ दिल्ली. मग हा जो मुहम्मद बिन तुगलक होता, दिल्लीमध्ये बसलेला होता, दिल्लीच्या गादीवरती, त्याला साऊथ मध्ये म्हणजे साऊथ मधले जे दुसरे राजे होते तर ते त्यांनी उठाव केला, म्हणजे त्याच्या विरोधामध्ये त्यांनी मोहीम चालू केली. रिवोल्ट मीन्स उठाव. तर फ्रॉम दीज रिवोल्ट्स अरोज द फॉर्मिडेबल विजयनगर अँड बहामनी किंगडम्स. तर ह्या ज्या उठावातून विजयनगर म्हणजे पराक्रमी, फॉर्मिडेबल मीन्स काय, तर पराक्रमी विजयनगर आणि बहामनीचं हे राज्य तयार झालं. तर मुहम्मद बिन तुगलकच्या विरोधात सगळ्यांनी उठाव केला साऊथकडच्या लोकांनी, आणि त्याच्यामधून विजयनगर आणि बहामनीचं एक पराक्रमी असं राज्य तयार झालं, किंगडम तयार झालं. द ब्रदर्स हरिहर अँड बुक्का फ्रॉम साऊथ इंडिया वेअर सरदार्स इन द सर्व्हिस ऑफ दिल्ली सल्तनत, टेकिंग ऍडव्हान्टेज ऑफ द इनस्टॅबिलिटी इन द साऊथ. तर ब्रदर्स ऑफ हरिहर अँड बुक्का फ्रॉम साऊथ इंडिया, साऊथ इंडिया मधले जे हे दोन भाऊ होते हरिहर आणि बुक्का, तर ह्यांनी काय केलं, तर दिल्लीमध्ये जी सल्तनत होती तिथली जी इनस्टॅबिलिटी होती म्हणजे अस्थिरता निर्माण झाली होती, तर त्याचा त्यांनी फायदा घ्यायला सुरुवात केली. Harihar was succeeded by his brother Bukka. Bukka brought the region up to Rameshwar under his control. तर हरिहर ह्याने काय केलं, तर बुक्का नंतर तो राजा बनला. हरिहर वॉज सक्सिडेड बाय हिज ब्रदर बुक्का, त्याचा जो भाऊ होता मोठा, त्याच्यानंतर हरिहर राजा बनला. बुक्का ब्रॉट द रिजन अप टू रामेश्वर अंडर हिज कंट्रोल, आणि बुक्काने काय केलं होतं, तर रामेश्वर पर्यंतची जी जो प्रदेश होता तो सगळा आपल्या ताब्यात घेतला होता. दिल्ली सल्तनतला हरवून त्यांनी रामेश्वर पर्यंतचा सगळा जो प्रदेश होता तो स्वतःच्या ताब्यात करून घेतला होता. म्हणजे ही विजयनगर मध्ये झालेली घडामोड, किंगडम ऑफ विजयनगर मध्ये ह्या घटना घडल्या. तिथे मुहम्मद बिन तुगलक होता, तिथे मग साऊथ कडून उठाव झाला, आणि मग तिथले जे भाऊ होते हरिहर आणि बुक्का, त्यांनी त्याचा फायदा घेतला आणि स्वतःची सत्ता स्थापन केली. तिथे रामेश्वर पर्यंत सगळा रिजन त्यांनी कंट्रोल करून घेतला. देन कृष्णदेवराय, तर तिथला राजा, नंतर हरिहर आणि बुक्का नंतर तिथला राजा कोण बनला, कृष्णदेवराय. 1509 सेंचुरी मध्ये कृष्णदेवराय तिथला राजा बनला. तर त्याच्याविषयी बघायचं आपल्याला. संजना रीड करणार का? संजना, आर यू ऑनलाइन? Yes, ma'am. स्टार्ट रीडिंग. कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला. त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री
हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले. बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसिंहाचा त्याने पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबापासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते. इसवी सन 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय हा विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमृतमाल्यदा हा राजनीती विषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये हजार राम मंदिर, विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्यास उत्तरती कळा लागली. आजच्या कर्नाटकातील तेवढा पॅराग्राफ रीड करून बास कर. आजच्या कर्नाटक राज्यातील तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राज रामराय याच्या इसवी सन 1565 मध्ये लढाई झाली. या लढाईत त्याचा पराभव झाला. यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. ओके. तर हळूहळू आपल्या भारतामध्ये पूर्णपणे मुघलांचं हे जे बाहेरून आलेले सगळे राजे होते, आदिलशहा, निजामशहा, कुतुबशाही, अफगाणिस्तान, इकडून तिकडून आलेल्या राजांचं, टर्क आपण लास्ट ह्याच्यामध्ये पाहिलं होतं फर्स्ट पॅराग्राफ मध्ये. तर टर्क्स, अरब देशातून आलेले, तर हे सगळे अरब पॉवर किंवा मग हे सगळे राजे जे आहेत तर हे सगळीकडून आक्रमण करू लागले. तर जसा हा कृष्णदेवराय हा खूप पराक्रमी राजा होता. हरिहर आणि बुक्का नंतर कृष्णदेवराय गादीवर बसला आणि तो खूप पराक्रमी होता. त्याने खूप सगळ्या म्हणजे विद्वान पण होता तो, पण तरी सुद्धा हळूहळू तो सगळ्या आदिलशाही, निजामशाहीकडून त्याचा पराभव होत गेला. तर कृष्णदेवराय ascended the throne of Vijayanagar in 1509 CE. तर कृष्णदेवरायने थ्रोन म्हणजे काय, त्या गादीवर बसला, विजयनगरच्या गादीवरती तो बसला. थ्रोन ऑफ विजयनगर म्हणजे ascended the throne म्हणजे गादीवर बसणे. तर कृष्णदेवराय 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर बसला. ascended the throne म्हणजे गादीवरती बसला किंवा तिथे राज्य करू, तो तिथला राजा झाला. ही कॉन्कर्ड विजयवाडा अँड राजमहेंद्री अँड annexed द रिजन टू हिज किंगडम. तर त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे दोन प्रदेश जिंकून घेतले. कॉन्क्वेड मीन्स त्याने जिंकून घेतले आणि अनेक्स द रिजन टू हिज किंगडम, आणि स्वतःच्या राज्याला त्याने ते जे रिजन होते ते जोडून घेतले. विजयनगरला ते जॉईन केले. विजयवाडा आणि राजमहेंद्री अनेक्स्ड म्हणजे त्याने ते रिजन जॉईन केले. अनेक्स जॉईन करणे. ही डिफिटेड द combined forces of the armies of sultans who had united under the leadership of बहामनी सुलतान महमूद शहा. तर महमूद शहा ह्याच्या नेतृत्वाखाली जो सुलतान होता त्याने त्याला हरवलं. म्हणजे ही डिफिटेड द कंबाइंड फोर्सेस ऑफ आर्मीज ऑफ सुलतानाची जी आर्मी होती, हु हॅड युनायटेड अंडर म्हणजे त्याची जी आर्मी होती त्याचं नेतृत्व कोण करत होतं, बहामनी सुलतान महमूद शहा. तर महमूद शहाच्या नेतृत्वाखाली त्याची जी आर्मी होती त्या सगळ्यांना त्याने हरवलं, कृष्णदेवरायाने हरवलं. ड्युरिंग कृष्णदेवरायज रेन म्हणजे कृष्णदेवरायच्या कारकिर्दीमध्ये काय झालं, द किंगडम ऑफ विजयनगर एक्सटेंडेड फ्रॉम कटक इन द ईस्ट अप टू गोवा इन द वेस्ट. म्हणजे विजयनगरचं जे राज्य आहे ते पूर्वेकडे कटक आणि पश्चिमेकडे गोव्यापर्यंत वाढत गेलं. अँड फ्रॉम द रायचूर दोआब इन द नॉर्थ, उत्तरेकडे रायचूर पर्यंत वाढत गेलं, रायचूर दोआब,
आणि इकडे साऊथ मध्ये इंडियन ओशियन, हिंदी महासागरापर्यंत ते पसरत गेलं. म्हणजे एवढ्या प्रमाणावर त्याने विस्तार केला, त्याच्या देशाचा विस्तार करत राहिला तो. वेगवेगळे प्रदेश त्याने जिंकून आपल्या विजयनगरला कनेक्ट केले. ही डाईड इन 1530 CE. आणि त्यात तो कधी डाय झाला तर 1530 मध्ये त्याचं निधन झालं. कृष्णदेवराय वॉज अ स्कॉलर. ही ब्रोट अमुक्त मल्यदा, अ तेलुगू कंपोडियम ऑन पॉलिटी. तर कृष्णदेवराय हा खूप हुशार होता. त्याने एक ग्रंथ पण लिहिला होता, म्हणजे राजकारणावरती त्याने राज्य कसं करायचं, किंवा त्याला काय बोलतात, राजकारण. पॉलिटिक्स माहितीये सगळ्यांना. पॉलिटिक्स म्हणजे काय, राजकारण. आपण बघतो वेगवेगळ्या, आता पण वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टीज असतात. मग जसं बीजेपी, काँग्रेस, ह्या काय आहेत, तसं त्या काळात पण पॉलिटिशियन असायचं, म्हणजे पॉलिटिशियन्स असायचे किंवा राजकारण चालायचं. तर ते त्यावेळेचं राजकारण कसं होतं त्याच्यावरती त्याने एक ग्रंथ लिहिला. कंपेडियम म्हणजे ग्रंथ, ऑन पॉलिटी म्हणजे राजकारणावरती, वेगवेगळे राज्य कसा राज्यकारभार करायचे किंवा राज्यकारभार कसा केला पाहिजे वरती त्याने एक ग्रंथ लिहिला, अमुक्त माल्यदा. द हजार राम टेम्पल अँड विठ्ठल टेम्पल वेअर बिल्ट इन विजयनगर ड्युरिंग हिज रेन. तर आणि त्याच्यात हजार राम टेम्पल, रामाचं मंदिर झालं, आणि विठ्ठलांचं पण मंदिर विजयनगरमध्ये बांधण्यात आलं. म्हणजे कृष्णदेवराय राजा हा एवढा पराक्रमी होता की त्याने चारही दिशांना आपले विजयनगरचं साम्राज्य पसरवलं. प्लस तो त्याने एक ग्रंथ पण लिहिले आहेत, म्हणजे तो इतका हुशार होता. त्याचप्रमाणे रामाचे, विठ्ठलाचे मंदिरं सुद्धा त्याने बांधलेली आहेत. द डिक्लाइन ऑफ द विजयनगर किंगडम बिगेन विथ द डेथ ऑफ कृष्णदेवराय. आणि त्याची जेव्हा डेथ झाली तेव्हापासून विजयनगरचं जो राज्य होतं त्याला उतरती कळा लागली. म्हणजे त्याच्यानंतर आलेले राजे जे होते त्यांच्यावरती आक्रमण झाली असतील, आदिलशाही, निजामशहा, हे जे होते मुघल, त्यांचं आक्रमण झालं विजयनगरवरती, आणि मग ते त्याच्यामध्ये डिफीट झाले, म्हणजे हारले. आणि मग विजयनगरच्या जो किंगडम होतं, त्यांचं राज्य होतं, त्याच्यावरती आता दुसऱ्यांनी विजय मिळवला होता. द डिक्लाइन ऑफ द विजयनगर किंगडम बिगन विथ द डेथ ऑफ कृष्णदेवराय. In 1565, at Talikot in the present state of Karnataka, there was a battle between Adil Shahi, Nizam Shahi, Qutub Shahi, Barid Shahi on one side and Vijayanagar on the other side. तर विजयनगरच्या एका राजाला ह्या चार लोकांबरोबर बॅटल करावं लागलं, म्हणजे युद्ध करावं लागलं. कर्नाटकामध्ये जे तालिकोट नावाचा जो भाग आहे तिथे हे युद्ध झालं. एका बाजूला होते विजयनगरचा राजा आणि दुसरीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, बरीदशाही, हे चौघांनी मिळून त्याच्यावरती आक्रमण केलं. आणि मग त्याच्यामुळे विजयनगरचा राजा जो होता त्यावेळेचा, त्यांचं नाव नाही दिलेलं इथे, पण कृष्णदेवराय नंतर जो राजा झाला त्याचा तिथे पराभव झाला. Therefore, the dominance of विजयनगर came to an end. अशा प्रकारे मग विजयनगरचं जे साम्राज्य होतं ते संपुष्टात आलं. तर हळूहळू बघा, शिवाजी महाराजांच्या आधीच्या काळामध्ये हळूहळू एक एक राज्य कसं मुघलांच्या ताब्यात गेलं ते आपण बघतो. आपले हिंदू राजांच्या कडे होते हे सगळे जे रिजन्स होते, ते सगळे हिंदू राजांकडे होते. जसे कृष्णदेवराय किंवा आपण वरती पाहिलं बुक्का, हरिहर वगैरे, हे सगळे हिंदू राजे होते. पण हळूहळू काय झालं, जसं जसं मुघल आक्रमण करत गेले तसं तसं आपलं हिंदूंचं म्हणजे संपुष्टात येऊ लागलं. हिंदूंचं राज्य जे होतं आपण त्यांचे गुलाम बनू लागलो हळूहळू. जसं आता आपण विजयनगरचं पाहिलं तसंच आपल्याला बहामनी किंगडमचं कसं असतं झालं ते पण पाहायचं. विजयनगरच्या राज्याप्रमाणेच बहामनी किंगडम पण होतं. तर बहामनी पण एवढं, तिथे पण शूरवीर राजे होऊन गेले, पण हळूहळू त्यांचा पण अस्त कसा होत गेला. आणि नंतर शिवाजी महाराज जेव्हा आले, मराठ्यांची आपण नेक्स्ट लेसन मध्ये बघणार आहोत की शिवाजी महाराजांनी मग खूप सगळे पराक्रम केले, किंवा संभाजी राजे, किंवा अजून पण मराठा जे होते
मराठ्यांनी खूप संघर्ष करून परत आपली राज्य मिळवली. अंडरस्टूड? तन्वी पाटील. ओके, रीड नेक्स्ट पॅराग्राफ. समजते का सगळ्यांना? व्हॉइस इज ब्रेकिंग. आवाज येत नाहीये. तन्वी आहे का? येस मॅम. ओके, रीड नेक्स्ट पॅराग्राफ. समजलं का तुला लेसन? येस. समजतोय की थोडस हे होतंय, गोंधळ होतोय? नो. ओके. बहमनी राज्य. मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचे प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347 मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसत गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. ओके. द बहामनी किंगडम म्हणजे बहामनी राज्याविषयी बघायचं आपल्याला. व्हाईल मुहम्मद बिन तुगलक वॉज स्टील रेगिंग, म्हणजे त्याची कारकीर्द चालूच होती. दिल्लीमध्ये मुहम्मद तुगलक जो होता, आपण लास्ट पॅराग्राफ मध्ये पाहिलं, दिल्ली सल्तनतचा राजा होता तो मुहम्मद तुगलक. तर त्याची कारकीर्द अजून चालूच होती. सम ऑफ हिज सरदार इन द डेक्कन रोज इन रेबिलियन अगेन्स्ट हिम. तर त्याचे जे काही सरदार होते डेक्कन मध्ये, त्याचे काही सरदार होते, त्यांनी एक बंड पुकारलं त्याच्या विरोधात. त्या मुहम्मद तुगलकच्या विरोधात त्यांनी रेबेलियन म्हणजे बंड पुकारणे, म्हणजे त्याला विरोध करणे. एखाद्या राजाचं आपल्याला काही आवडत नसेल, त्याची जी म्हणजे राज्य करण्याची जी मेथड असेल ती आवडत नसेल, तर मग बंड पुकारणे म्हणजे त्याच्या विरोधात उभे राहणे. तर तसा त्यांनी बंड पुकारला काही लोकांनी. काही सरदारांनी बंड पुकारला. द लीडर ऑफ दिस सरदार हसन गंगू डिफिटेड द आर्मी ऑफ द सुलतान ऑफ दिल्ली. तर ते दिल्लीचं जे सैन्य होतं ह्या सुलतानाचं, त्याचा त्यांनी त्या सरदारांनी पराभव केला. हसन गंगू नावाचा जो सरदार होता तो लीडर होता, ह्या सगळ्या सरदारांचा लीडर होता. आणि मग त्याने दिल्ली सल्तनतचा जो राजा होता त्याच्या आर्मीचा पराभव केला. अ न्यू किंगडम नोन ॲज बहामनी किंगडम. आणि मग त्याच राज्याला बहामनी असं बोललं जाऊ लागलं. बहामनी किंगडम केम इन टू एक्झिस्टन्स, म्हणजे अशा प्रकारे बहामनी राज्य जे आहे ते अस्तित्वात आलं. हसन गंगू बिकेम द फर्स्ट सुलतान ऑफ बहामनी किंगडम. आणि ह्या बहामनी किंगडमचा फर्स्ट सुलतान होता हसन गंगू. ऍक्च्युअली तो सरदार होता, पण तो आता राजा बनला. ही मेड द सिटी गुलबर्गा इन कर्नाटका हिज कॅपिटल. आणि मग त्याने कर्नाटकामध्ये गुलबर्गा जे आहे शहर ते राजधानी बनवलं. त्याच्यानंतर एक राजा होऊन गेला महमूद गावन. महमूद गावन वॉज द चीफ वजीर ऑफ द बहामनी किंगडम. तर तो बहामनी किंगडमचा पहिले वजीर होता. तो जो महमूद गावन होता तो चीफ वजीर होता, म्हणजे मुख्य प्रधान असं म्हणतो ना आपण वजीर, तर तो चीफ वजीर होता. ही वॉज अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर. त्याचप्रमाणे तो जो होता महम्मद गावन, तो एक चांगला ऍडमिनिस्ट्रेटर, म्हणजे तो राज्य प्रशासन चांगलं सांभाळायचा, म्हणजे त्याचं राज्य जे आहे तो व्यवस्थित सांभाळायचा. त्याचा जो एरिया आहे तो प्रधान आहे, वजीर या नात्याने तो त्याच्या राज्याची व्यवस्थित काळजी घ्यायचा. ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे काय? ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक. ही वॉज अ गुड ऍडमिनिस्ट्रेटर म्हणजे प्रशासक. ही स्ट्रेंथन द बहामनी किंगडम. त्याने त्याची बहामनी जे राज्य आहे ते मजबूत केलं. ही स्टार्टेड पेइंग द सोल्जर्स देअर सॅलरीज इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू
लँड ग्रँट्स. म्हणजे पूर्वीच्या काळी काय केलं जायचं, तर आता जसं आपण सॅलरीमध्ये पैसे घेतो, तर त्यावेळेला काय केलं जायचं, जमीन बक्षीस म्हणून दिली जायची. लँड म्हणजे काय, लँड ग्रँट्स म्हणजे जमीन दान केली जायची. तर एखादा एक सोल्जर असेल, सैनिक असेल, त्याने चांगला पराक्रम केला किंवा जे मंथली ते सॅलरी देतो आपण, तसं त्या सैनिकांना काय केलं जायचं, लँड दिली जायची, जमीन बक्षीसमध्ये दिली जायची. तर त्याऐवजी त्याने काय चालू केलं की लोकांना आता जसं आपण पैशामध्ये कॅश जसं देतो तसं त्यांनी ही सिस्टीम चालू केली, सॅलरीज कॅश मध्ये द्यायला चालू केली. ही स्टार्टेड पेइंग सोल्जर्स देअर सॅलरीज इन कॅश इन्स्टेड ऑफ थ्रू लँड ग्रँट्स. म्हणजे लँड द्यायच्या ऐवजी त्यांनी सॅलरीज द्यायला चालू केली. ही ब्रॉट डिसिप्लिन इन द आर्मी. ही इंट्रोड्युस्ड मॅनी रिफॉर्म्स इन द लँड रेव्हेन्यू सिस्टीम. तर त्याने त्याच्या आर्मीमध्ये डिसिप्लिन आणलं, म्हणजे त्याची जी आर्मी होती त्याच्यामध्ये एक शिस्त निर्माण केली. आणि त्यांनी ही इंट्रोड्युस्ड मॅनी रिफॉर्म्स इन द लँड रेव्हेन्यू सिस्टीम. म्हणजे जमिनीचा कर पहिले एक रेव्हेन्यू घेतला जायचा. म्हणजे काय, असा शेतकरी वगैरे असायचे, त्यांच्याकडून काही कर वसूल केला जायचा, टॅक्स. फॉर एक्झाम्पल आता आपण टॅक्स म्हणतो, म्हणजेच काय, रेव्हेन्यू. म्हणजे एक टॅक्स म्हणून किंवा कर म्हणून शेतकऱ्यांना काही धान्याचा भाग किंवा शेतात जे पण पिकतं किंवा काय आहे तर त्याचं आपण कसं टॅक्स भरतो, इन्कम टॅक्स, तसं मग त्यांना सुद्धा तो रेव्हेन्यू द्यावा लागायचा. तर त्यांनी खूप चेंजेस केले त्याच्यामध्ये, मॅनी रिफॉर्म्स. म्हणजे त्याने त्याच्यामध्ये खूप बदल केले, त्यांची जी लँड रेव्हेन्यू सिस्टीम होती त्याच्यामध्ये खूप बदल घडवून आणले. ही ओपन अ मदरसा ऍट बिदर फॉर अरेबिक अँड पार्शियन स्टडीज. म्हणजे आपण जसे स्कूल असं म्हणतो, तर त्या काळामध्ये मदरसा असायच्या, तर त्याला मदरसा म्हणलं जायचं. तर त्याने अरेबिक किंवा पार्शियन लोकांना अभ्यास करण्यासाठी बिदरमध्ये मदरसा नावाचं ओपन केलं, मदरसा ओपन केली. तर हा वजीर होता, त्याने एवढे सगळे म्हणजे बहामनी किंगडम मध्ये एवढे सगळे चेंजेस केले, चांगले बदल घडवून आणले. मदरसा ओपन केल्या, आर्मीला त्याने डिसिप्लिन केलं, सोल्जर्सला त्याने सॅलरीज कॅश मध्ये द्यायला चालू केलं. त्याच्यानंतर लँड रेव्हेन्यू सिस्टीम मध्ये चेंजेस केले. आफ्टर द डेथ ऑफ मोहम्मद गावन, फॅक्शनिझम इन्क्रीज्ड अमॉंग द बहामनी सरदार. फॅक्शनिझम मीन्स काय, गटबाजी. तर ह्या मोहम्मद गावनचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर फॅक्शनिझम इन्क्रीज झालं. म्हणजे बहामनी सरदार होते, बाकीचे जे सरदार होते, तो तर मुख्य सरदार होता आणि मुख्य सरदारचा मृत्यू झाला, तर त्याच्यानंतर बाकीचे जे सरदार होते त्यांच्यामध्ये गटबाजी झाली, म्हणजे ग्रुपिझम. फॅक्शनिझम म्हणजे काय, ग्रुपिझम. त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले, एकमेकांमध्ये वाद होऊ लागले. अंडरस्टूड? फॅक्शनिझम, ग्रुपिझम म्हणजे काही सरदार एका बाजूला आले, काही 2-4 सरदार दुसरीकडे गेले, मग असे त्यांच्यामध्ये ग्रुप्स तयार झाले. 2-3 सरदार असे वेगवेगळ्या ग्रुप्स मध्ये विभागले गेले आणि त्यांच्यामध्ये फॅक्शनिझम झालं, म्हणजे ग्रुपिझम झालं. आणि मग त्यांचे वेगवेगळे मत वेगवेगळे झाले, वेगवेगळ्या सरदारांची मतं वेगवेगळी असणार, म्हणून मग त्यांच्यामध्ये वाद होऊ लागले. The conflict with the Vijayanagar kingdom had an adverse effect on the Bahamani kingdom. तर विजयनगरचे जे the conflict with the Vijayanagar kingdom had an adverse effect on Bahamani kingdom. म्हणजे आपण त्याच्या आधी पाहिलं की तेव्हा विजयनगरचं पाहिलं, कृष्णदेवराय होऊन गेला विजयनगरमध्ये. तर ते विजयनगर जे होतं त्या राज्यामध्ये सुद्धा खूप कॉन्फ्लिक्ट होऊ लागले, म्हणजे खूप वाद निर्माण झाले, तिथल्या राजांमध्ये वाद निर्माण झाले. आणि त्याचा ऍडव्हर्स इफेक्ट म्हणजे त्याचाच परिणाम, त्याचा वाईट परिणाम बहामनी किंगडम वर पण झाला. तिथे जे वाद होत होते त्याचाच परिणाम इकडे बहामनी राज्यावर पण झाला. द प्रोव्हिजनल गव्हर्नर्स बिगॅन टू ऍक्ट मोर इंडिपेंडेंटली. मग तिथल्या प्रांतातले, वेगवेगळ्या प्रांतातले जे गव्हर्नर होते
म्हणजे तिथले प्रमुख जे होते ते वेगवेगळे स्वतःचेच निर्णय स्वतःच घेऊ लागले. दे बिगॅन टू ऍक्ट मोर इंडिपेंडेंटली, म्हणजे ते त्यांचा त्यांचा स्वतंत्र निर्णय घेऊ लागले. प्रोव्हिजनल गव्हर्नर म्हणजे प्रोव्हिजनल मीन्स काय, तिथला जो प्रदेश होता त्या त्या प्रदेशातले म्हणजे बहामनी राज्यातले काही गव्हर्नर्स असतील, विजयनगरचे गव्हर्नर असतील, तर तिथले जे सरदार होते ते त्यांचे त्यांचे इंडिपेंडेंटली ते सगळे निर्णय घेऊ लागले. दिस लेड टू द डिसइंटिग्रेशन ऑफ द बहामनी किंगडम इनटू 5 स्मॉल पॉवर्स. तर याच्यामुळे काय झालं, जो तो गव्हर्नर आपल्या आपल्या मताप्रमाणे तिथे बिहेव करू लागला. मग त्याचा परिणाम म्हणून काय झालं, तर हे जे बहामनी किंगडम होतं त्याचे 5 स्मॉल रिजन झाले. पॉवर 5 स्मॉल पॉवर मध्ये त्याचं डिव्हिजन झालं. एकच राज्य जे होतं मोठं त्याचं आता 5 ह्याच्यामध्ये डिव्हिजन झालं. 5 वेगवेगळ्या पॉवर्स मध्ये त्याचं डिव्हिजन झालं, म्हणजे वेगवेगळे राजे तिथे तयार झाले 5. इमादशाही ऑफ वराड, बरीदशाही ऑफ बिदर, आदिलशाही ऑफ बिजापूर, निजामशाही ऑफ अहमदनगर अँड कुतुबशाही ऑफ गोलकोंडा. तर अशा 5 तिथे पॉवर तयार झाल्या. वराडला इमादशाही, बिदरमध्ये, कर्नाटकात बिदर येत आहे, तर त्या बिदरमध्ये बरीदशाही, बिजापूरमध्ये आदिलशाही, आणि अहमदनगरच्या इथे निजामशाही, आणि गोलकोंडा जो भाग आहे, मला वाटतं हैदराबादच्या जवळ येतो तो गोलकोंडा, तिथे कुतुबशाही. अशा 5 तिथे सत्ता निर्माण झाल्या. ओके, थोडस समजायला अवघड आहे, तर जर समजत नसेल तर विचारू शकता तुम्ही. मग ही का कंटिन्युअसली लेफ्ट होतीये? ओके, आदिती रीड नेक्स्ट पॅराग्राफ. आफ्टर आदिती, Anagha will read. Wait a minute. Okay. Can you see? Hello. Yes. Hello. Yes, Aditi, read. Mughal power. In 1526 CE, the Sultanate of Delhi came to an end. Mughal power was established there. Babur was the Babur, founder. not Babur. Babur, It is Babur. Babur was the founder of Mughal power. He was the king of Fargana in Central Asia. It's today's Uzbekistan. He had heard of the wealth in India, so he planned an invasion of India. The reigning Sultan of Delhi at that time was Ibrahim Lodi. Daulat Khan Lodi was the governor of Punjab under the Sultanate. The relationship between Ibrahim Lodi and Daulat Khan Lodi was strained. Daulat Khan Lodi invited Babur to march on India. Taking this opportunity, Babur invaded India. To repel Babur's invasion, Ibrahim Lodi started with his army. There was a battle between Ibrahim Lodi and Babur on 21 April 1526 at Panipat. In this battle, Babur made use of an artillery effectively for the first time in India. He
he defeated Ibrahim Lodi's army. This is known as the First Battle of Panipat. ओके ओके मुघल पॉवर. तर मुघल पॉवर कसं तयार झालं हे पाहायचं आपल्याला. इन 1526 सीई द सल्तनत ऑफ दिल्ली केम टू अन एंड. तर तो मोहम्मद तुगलक जो होता त्याचं सल्तनत होतं, दिल्ली सल्तनत होती, त्याचा शेवट झाला. मुघल पॉवर वॉज इस्टॅब्लिश्ड देअर. आणि तिथे मुघल आले सगळे. हे वरती आपण पाहिले आदिलशहा, निजामशहा, इमाद शहा, बरीद शहा, हे सगळे मुघल होते, मुसलमान होते सगळे. तर ह्यांची तिथे सत्ता स्थापन झाली दिल्लीमध्ये. बाबर वॉज द फाउंडर ऑफ मुघल पॉवर. आणि बाबर जो होता त्याच्यामधला सुरुवात कोणी केली होती मुघल पॉवरची सुरुवात, मुघल सत्तेची सुरुवात बाबरने केली होती. सत्ता स्थापन करायला बाबरने सुरुवात केली होती. ही वॉज द किंग ऑफ फरगना इन सेंट्रल एशिया इन टुडेज उझबेकिस्तान. तर आता सध्या उझबेकिस्तान हे जे कंट्री आहे सेंट्रल एशियामध्ये, तर फरगाना नावाचा प्रदेश आहे, तिथला तो बाबर राजा होता. ही हॅड हर्ड ऑफ द वेल्थ इन इंडिया. त्याने असं ऐकलं होतं की आपल्या भारतामध्ये खूप सगळी संपत्ती आहे, सोन्याचे मंदिर आहेत, खूप सगळं. आपला भारत खूप श्रीमंत होता, प्राचीन काळी भारतामध्ये खूप संपत्ती होती. असं बोललं जातं की सोन्याचा धूर निघायचा भारतामध्ये. म्हणजेच काय, तर म्हणण्याचा अर्थ काय की खूप संपत्ती होती आपल्यामध्ये, सोनं चांदी किंवा खूप सगळे शिक्के होते सोन्याचे. तर नंतर ते लुटून नेले बाकीच्या राजांनी, मुघलांनी वगैरे आपल्या भारतामधून हे सगळं लूट केली. प्लंडर्ड, आपण लास्ट टाइम बघितलं होतं, प्लंडर्ड, एका राजाने प्लंडर केलं म्हणजे लूट केली. तर त्या बाबरला पण माहिती झालं की भारतामध्ये खूप सगळी संपत्ती आहे, त्याच्यामुळे त्याने काय ठरवलं, सो ही प्लॅन अँड इन्व्हाजन ऑफ इंडिया. इन्व्हाजन म्हणजे आक्रमण. तर त्याने भारतावरती आक्रमण करण्याचं ठरवलं. द रेगिंग सुलतान ऑफ दिल्ली ऍट दॅट टाइम वॉज इब्राहिम लोधी. त्यावेळेस दिल्ली सल्तनतचा जो राजा होता तर कोण होता, इब्राहिम लोधी. दौलत खान लोधी वॉज द गव्हर्नर ऑफ पंजाब अंडर द सल्तनत. आणि तिथला गव्हर्नर कोण होता, दौलत खान लोधी हा गव्हर्नर होता. द रिलेशनशिप बिटवीन इब्राहिम लोधी अँड दौलत खान लोधी वॉज स्ट्रेन्ड. म्हणजे त्या दोघांमधलं जे रिलेशन होतं, इब्राहिम राजा होता आणि दौलत खान गव्हर्नर होता, तर ह्या दोघांमधलं रिलेशन खूप स्ट्रेन होतं, म्हणजे खूप ताण होता त्यांच्यामध्ये. स्ट्रेन म्हणजे तणावाचं होतं, म्हणजे एवढं चांगलं नव्हतं, त्यांच्यामधलं रिलेशन चांगलं नव्हतं, एकमेकांविषयी वाद होतं त्यांच्या मनामध्ये. म्हणजे काय बोलू शकतो आपण, तर राग होता. तर दौलत खान लोधी इन्व्हायटेड बाबर टू मार्च ऑन इंडिया. तर हा जो दौलत खान आहे गव्हर्नर, त्याने बाबरला भारतावरती आक्रमण करायला बोलवलं, कारण इब्राहिम लोधी सोबत त्याचा वाद होता. त्यामुळे मग त्याने काय केलं, बाबरची मदत घेऊन त्याच्यावरती हल्ला करायचं ठरवलं, भारतावरती आक्रमण करायचं ठरवलं. टेकिंग दिस अपॉर्च्युनिटी बाबर इन्व्हाडेड इंडिया. मग त्यावेळेला भारतावरती आक्रमण केलं. हा जो बाबर आहे त्याने आक्रमण केलं. टू रिपेल बाबर्स इन्व्हाजन इब्राहिम लोधी स्टार्टेड विथ हिज आर्मी. तर भारतावरतीच आक्रमण झालं बाबरचं, त्याला विरोध करण्यासाठी, रिपेल म्हणजे विरोध करण्यासाठी इब्राहिम लोधीने काय केलं, त्याचे जे सैन्य होतं ते म्हणजे सैन्याबरोबर युद्ध करायला चालू केलं. देअर वॉज अ बॅटल बिटवीन इब्राहिम लोधी अँड बाबर ऑन 21 एप्रिल 1526 ऍट पानिपत. तर पानिपत मध्ये बाबर आणि इब्राहिम लोधी मध्ये पहिलं युद्ध झालं 21 एप्रिलला. इन दिस बॅटल बाबर मेड यूज ऑफ आर्टिलरी इफेक्टिव्हली फॉर द फर्स्ट टाइम इन इंडिया. त्यावेळेला फर्स्ट टाइम म्हणजे बाबरने सगळ्यात पहिल्यांदा भारतावरती तोफांचा यूज केला. तोफा ज्या होत्या त्याच्यामधून दारुगोळा भरला जायचा आणि असं बॉम्ब कसा पडतो तसं माहिती असेल सगळ्यांनी, तोफा पाहिले असतील, आर्टिलरी. तर त्याचा यूज फर्स्ट टाइम झाला, बाबरनी फर्स्ट टाइम इंडियामध्ये तोफांचा यूज केला. ही डिफिटेड इब्राहिम लोधीज आर्मी. आणि त्याने
इब्राहिम लोदीचा जो सैन्य होतं त्याचा पराभव करून टाकला, कारण त्याच्याकडे आर्टिलरी होती, खूप सगळी आर्मी होती. त्याच्यामुळे त्यांनी सहजच त्याला डिफीट केलं, इब्राहिम लोदीला डिफीट केलं. दिस इज नोन ॲज द फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. त्यालाच काय बोललं जातं? पानिपतची पहिली लढाई, फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत. ओके अनघा, रीड. Hello. येस. After the Battle of Panipat, Rana Sanga of Mewad brought all Rajput kings together. There was a battle between Babur and Rana Sanga at Khawna. Babur's artillery and received force played a key role in this battle, and Rana Sanga's army was defeated. Babur died in 1530 century. Do you know? After Babur, Humayun 1530 century to 1539 century, and from 1555 century to 1556 century ascended the throne. He was defeated by शेरशाह. Sher Shah. Sher Shah established the Sur dynasty on the throne of Delhi. After Humayun, Akbar 1556 century to 1605 century ascended the throne. There was a battle between Akbar and Hemu at Panipat in 1556 century. This is the second battle of Panipat. Akbar's ambition was to bring the whole of India under his one central authority. After Akbar, Jahangir 65 century to 1628 century became the emperor. During his reign, his wife Nur Jahan played an active role in the administration. Jahangir was followed by Shah Jahan 1628 century to 1658 century as the emperor. The next emperor after Shah Jahan, Aurangzeb 1658 century to 1707 century, reigned for a very long time. After his death, the Mughal Empire became weak. ओके. त्यांनी एकाच छोट्याशा डू यू नो मध्ये किती आपल्याला बरंच काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. सो बाबर डायड इन 1530. तर बाबरने पानिपतची लढाई जिंकली आणि तो जो एरिया होता तो आपल्या राज्याला जोडून घेतला. इब्राहिम लोदीवरती आक्रमण केलं, है ना, आत्ताच आपण पाहिलं. इब्राहिम लोदी दिल्ली सल्तनतचा राजा होता आणि दौलत खान लोदीच्या मदतीने बाबराने काय केलं, बाबर जो होता त्याने हल्ला केला आणि मग त्याच्यामध्ये आर्टिलरीचा यूज केला फर्स्ट टाइम, आणि त्याच्यामुळे त्याचं सैन्य टिकलं नाही. इब्राहिम लोदीचं सैन्य नाही टिकलं, मग त्याचा पराभव झाला आणि त्याच्यानंतर बाबर राजा बनला तिथला, आणि त्याच्यानंतर बाबरचा पण नंतर डेथ झाली. 1530 मध्ये बाबरची पण डेथ झाली. आफ्टर द बॅटल ऑफ पानिपत, राणा संगा ऑफ मेवाड ब्रॉट ऑल राजपूत किंग्स टुगेदर. तर इब्राहिम लोदीला जेव्हा हरवलं बाबरने, त्याच्यानंतर बाकीचे राजे जे होते, पानिपतचं युद्ध झालं, त्याच्या आसपासचा जो प्रदेश होता तिथले जे राजे होते, राणा संगा ऑफ मेवाड, त्यांनी काय केलं, बाकीचे जे राजे होते आसपासचे त्या सगळ्यांना एकत्र केलं आणि मग त्या सगळ्या राजांनी मिळून बाबरशी युद्ध केलं. देअर वॉज अ बॅटल बिटवीन बाबर अँड राणा संगा ऍट खानुआ. तर खानुआ प्रदेशामध्ये राणा संगा आणि बाबर मध्ये परत युद्ध झालं आणि मग बाबरने परत त्यावेळेला सुद्धा त्या सगळ्यांना हरवलं. बाबर्स आर्टिलरी अँड रिव्हर्स फोर्स प्लेड अ की रोल इन दिस बॅटल अँड राणा संगाज आर्मी वॉज डिफिटेड. आता फर्स्ट टाइम त्याच्याकडे तोफा वगैरे आलेल्या होत्या, त्याचं सैन्य नक्कीच त्याच्यापेक्षा पॉवरफुल होतं, राणा संघापेक्षा पॉवरफुल होतं, आणि मग बाबरने त्यांना हरवलं आणि त्याच्यानंतर बाबरचं पण निधन झालं, याच्यामध्ये मृत्यू झाला. 1530 CE मध्ये त्याचा मृत्यू झाला. आफ्टर बाबर, हुमायून, बाबराचा जो मुलगा होता हुमायूं, तो त्या गादीवर बसला 1530 पासून 1539, म्हणजे
9 इयर्स साठी आणि त्याच्यानंतर 1555 टू 1556 1 इयर म्हणजे 9 इयर्स आणि नंतरचा 1 इयर ascended द थ्रोन म्हणजे तो त्या गादीवर बसला. हुमायून गादीवर बसला. ही वॉज डिफिटेड बाय शेरशाह. आणि शेरशाह जो होता, शेरशाह नावाचा अजून एक राजा होता, त्याने हुमायूनचा पराभव केला. शेरशाह इस्टॅब्लिश द सूर डायनेस्टी ऑन द थ्रोन ऑफ दिल्ली. आणि मग तो दिल्लीचं जे सल्तनत होतं त्याच्यावरती आधी इब्राहिम लोधी होता, नंतर बाबर आला आणि आता बाबरचा मुलगा हुमायून आला आणि हुमायूनला आता शेरशहाने हरवलं. मग तिथला राजा कोण बनला? शेरशाह. शेरशाह दिल्लीचा राजा बनला. आफ्टर हुमायून अकबर ascended द थ्रोन. आणि हुमायून नंतर तिथला राजा थोड्या काळापुरता कोण बनला होता? अकबर. देर वॉज अ बॅटल बिटवीन अकबर अँड हेमू ऍट पानिपत इन 1556. आणि तिथे अकबर आणि हेमू मध्ये, हेमू म्हणजेच हुमायून असावा, सॉरी हेमू नावाचा राजा वेगळा आहे, हुमायून नाहीये. तर अकबर आणि हेमू मध्ये युद्ध झालं. दिस इज द सेकंड बॅटल ऑफ पानिपत. यालाच पानिपतची दुसरी लढाई म्हणतात. फर्स्ट लढाई जी होती ती इब्राहिम लोधी आणि बाबरची होती. सेकंड जी होती ती अकबर आणि हेमूची होती. पानिपतची दुसरी लढाई. दिस वॉज अ सेकंड बॅटल ऑफ पानिपत. अकबर्स अम्बिशन वॉज टू ब्रिंग द होल इंडिया अंडर हिज वन सेंट्रल ऑथॉरिटी. म्हणजे अकबरचं एम काय होतं, अम्बिशन काय होतं, म्हणजे त्याचं ध्येय काय होतं की पूर्ण भारत जो आहे तो आपल्या कब्जामध्ये करायचा. वन सेंट्रल ऑथॉरिटी म्हणजे तिथला मी एकटा राजा होणार. तिथला अधिकार त्याला पाहिजे होता, पूर्ण भारतावरचा अधिकार त्याला पाहिजे होता. आफ्टर अकबर जहांगीर बिकेम अन एम्पेरर. अकबर नंतर जहांगीर तिथला राजा बनला. ड्युरिंग हिज रेन हिज वाईफ नूरजहां प्लेड अन ऍक्टिव्ह रोल इन द ऍडमिनिस्ट्रेशन. तर त्या राजाचा कारभार, जहांगीरची बायको जी होती ती नूरजहां, ती त्या राज्याचा प्रशासन सांभाळायची. जहांगीर वॉज फॉलोड बाय शहाजहान. जहांगीर नंतरचा राजा होता शहाजहान. द नेक्स्ट एम्पेरर आफ्टर शहाजहान. शहाजहान नंतर औरंगजेब तिथला राजा बनला. औरंगजेब रेम फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. आफ्टर हिज डेथ द मुघल एम्पायर बिकेम वीक. तर औरंगजेबाने पण खूप वर्ष तिथे राज्य केलं, भारतावरती राज्य केलं आणि शेवटी तो म्हणजे त्याचं औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला त्याच्यानंतर हळूहळू मुघल सत्ता जी आहे ती वीक होत गेली, अशक्त होत गेली, कमजोर होत गेली. अंडरस्टूड? खूप सगळे राजे आणि खूप कन्फ्युजिंग आहे ना. परत एकदा सगळ्यांनी रीड करायचंय. इफ यू रीड वन मोर टाइम यू विल डेफिनेटली अंडरस्टँड एव्हरीथिंग. अजून एकदा जर तुम्ही लेसन रीड केला, आपण जो कम्प्लीट केलेला पार्ट, तर तुम्हाला नक्कीच समजून जाईल सगळं. प्लीज कम इन द क्लास आफ्टर रीडिंग द लेसन, completed part at least. Okay, so we will stop here. Good night everyone. Bye. Bye, ma'am. Good night. Bye, ma'am. Good night. Bye. Bye, ma'am. Good night. Bye everyone.